मित्रांसोबत नाईट आउटला प्लॅन करून जाणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. पण अनोळखी ठिकाणी जाताना नीट चौकशी करून घ्यावी, नाहीतर असे काही विचित्र अनुभव वाट्याला येतात ज्याची आपण कल्पनाही केली नसते. असाच हा एक भयान अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर समाधान बंडा यांनी पाठवला आहे. अनुभव माझ्यासोबत आणि माझ्या मित्रांसोबत घडला होता. आमचा मोर्या नावाचा एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये मी, अमोल, मयूरला आम्ही एरर म्हणतो, सोहम म्हणजे सोम्या आणि यश म्हणजे सोंट्या, असे 5 जण आहोत. दरवर्षी आमच्या ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. त्यावर्षी आम्ही खूप मजा करायची म्हणून एका फार्म हाऊसवर जाण्याचे नक्की केले. ठरल्याप्रमाणे आम्ही एक फार्म हाऊस बुक केलं, जिथे स्विमिंग पूलही होतं. आम्ही 2 दिवस तिथे राहणार होतो. दिवसभर मस्त एन्जॉय करता यावे म्हणून पहाटे सगळी तयारी करून निघालो. प्रवास सुरळीत चालू होता. गाडीत गाणी लावून आपापल्या धुंदीत होतो. मजा मस्करी सुरू होती. जवळपास 6 वाजता आम्ही त्या फार्म हाऊसवर पोहोचलो. तिथे जेवणाचे सगळे आम्हीच बघणार होतो. अमोल पाटील आमच्या सगळ्यात मोठा, म्हणून गेल्या गेल्या फ्रेश होऊन त्याने जेवण करायची तयारी सुरू केली. आणि त्याला मदत म्हणून कोणी भाजी कापून देत होतं, तर कोणी आणलेले नॉनव्हेज साफ करत होतं. जेवणाची तयारी झाल्यानंतर सगळे मित्र स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेले. काही वेळानंतर जेवायला बाहेर आलो. दिवसभर खूप मजा केली. अगदी मनसोक्त पोहलो. थेट संध्याकाळीच आम्ही बाहेर आलो. दमलो असल्यामुळे थोडा वेळ अंग टाकले आणि झोप काढली. रात्री 9च्या सुमारास सगळे उठलो आणि फार्म हाऊसच्या बाहेर जाऊन बसलो. दिवसा तिथे आल्यावर काही वाटले नव्हते, पण रात्री तो परिसर अतिशय गोड भासू लागला. आता मलाच तसे वाटत होते की इतरांनाही, हे मला माहीत नव्हतं. 2 मित्रांनी जाऊन कोल्ड ड्रिंक्स आणले आणि आम्ही अशाच गप्पा करत जुन्या आठवणी काढत बसलो होतो. बऱ्याच वेळानंतर आम्ही जेवण केले आणि रात्री 12:30च्या सुमारास सगळं उरकून झोपायला गेलो. आजचा दिवस सार्थ ठरला असा विचार आला. दिवसभर पोहून दमल्यामुळे मला लगेच झोप लागली. सगळे अगदी गाढ झोपले होते. रात्री मला अचानक जाग आली. मी वेळ पाहिली तर 3 वाजले होते. वाटले की जाग आली आहे तर लघवी करून यावी, म्हणून मी उठलो आणि जवळच्या बाथरूममध्ये जाऊ लागलो. तितक्यात बाहेरून कसली तरी हालचाल ऐकू आली. मी सहज खिडकीवरचा पडदा बाजूला केला आणि बाहेर पाहिलं तर सोंट्या, मयंक, एरर आणि सोम्या झोपेच्या धुंदीत स्विमिंग पूलकडे जात होते. मी जरा गोंधळलो, पण पटकन भानावर येत फार्म हाऊस मधून बाहेर आलो आणि हळूहळू त्यांच्या मागे जाऊ लागलो. ते 4ही जण स्विमिंग पूल जवळ एका रांगेत उभे राहिले. तितक्यात मला लक्षात आले की त्यांच्या हातात काहीतरी आहे. मी नीट निरखून पाहिल्यावर कळलं की चौघांच्याही हातात एक चाकू आहे. मी जरा दचकलो, पण त्यानंतर मी जे दृश्य बघितलं ते पाहून डोकं सुन्न झालं. त्यांनी एका पाठोपाठ एक आपल्या गळ्यावरून चाकू फिरवला आणि पूलमध्ये उड्या घेतल्या. मी धावतच त्यांच्या दिशेने गेलो, पण खूप उशीर झालेला. पुलामध्ये रक्ताचा सडा पसरला होता. मला काही कळणार तितक्यात मला मागून कोणीतरी जोरात धक्का दिला. तसे मी त्या पाण्यात पडलो. माझं सर्वांग रक्तानं माखलं. मी लगेच पूलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागलो,
पण तितक्यात माझा पाय कोणीतरी जोरात खेचला. तसे मी आत पाण्यात जाऊ लागलो. माझ्या नाकातोंडात ते पाणी, ते रक्त जाऊ लागलं. आत कोण होतं ते मात्र दिसत नव्हतं. मी जमेल तितक्या जोरात हातपाय हलवू लागलो. तितक्यात मला ओमी धावत येताना दिसला. तो बहुतेक माझ्या मदतीसाठी धावत येत होता. त्याने मला हात दिला आणि पाण्यातून बाहेर यायला मदत करू लागला. मी सुद्धा माझा पाय जोरात झटकला. तसे ज्याने कोणी माझा पाय पकडला होता त्याच्या तावडीतून माझी सुटका झाली. मी कसाबसा पूलच्या बाहेर आलो. माझ्या नाकातोंडात बरीच पाणी गेले होते. त्याने मला उचलून आत नेले. आत गेल्यावर मी त्याला सगळं प्रकरण सांगितलं. पण तो माझ्याकडे आवासून पाहतच राहिला. तसे मी त्याला विचारले, काय झाले, असे का बघतोय? त्यावर तो म्हणाला, अरे काय बोलतोय तू, शुद्धीत तरी आहेस का? ते चारही जण दुसऱ्या खोलीत झोपलेत आणि मी तुला बुडताना पाहिलं म्हणून धावत आलो वाचवायला. त्याचे बोलणे ऐकून मी सुन्नच झालो. त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही म्हणून मी आत पाहायला गेलो तर ते चौघेही तिथे झोपले होते. डोक्यात जिंजण्या येऊ लागल्या होत्या. काय होतंय काही कळत नव्हतं. जे घडले, जे दिसले ते खरे होते की मला इतके विचित्र भास होत आहेत की ते अगदी प्रत्यक्षात घडल्यासारखे वाटते. मी धावतच खिडकीजवळ गेलो आणि पुन्हा स्विमिंग पूलकडे पाहिलं. समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे कोणीतरी उभं होतं. एक काळपट आकृती जी मला खुणावत होती, मला बोलवत होती पुन्हा. मी निरखून पाहायचा प्रयत्न केला पण त्या भागात उजेड कमी असल्यामुळे मला स्पष्ट काही दिसत नव्हतं. मी लगेच म्हणालो, आपण आताच्या आता इथून निघतोय, तू बाकीच्यांना उठव. मला बरेच प्रश्न विचारू लागला की अचानक काय झालं, आता रात्रीच कसे काय निघणार, इतरांना काय सांगू. पण मी त्याला जास्त काही न बोलता फक्त एकच वाक्य बोललो, सगळं सांगतो नंतर. त्यानंतर त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला जे काही समजायचं होतं ते तो समजून गेला. माझ्या डोळ्यातली भीती, काळजी त्याने अचूक ओळखली. आम्ही जर इथून निघालो नाही तर आमचे काही खरे नाही हे मला कळले होते. त्याने लगेच गाडी काढली. तोपर्यंत सगळ्यांनी उठून सामान आवरलं. पुढच्या 5 मिनिटात आम्ही त्या फार्म हाऊस मधून बाहेर पडलो. गाडीत बसलो आणि गाडी गेटच्या बाहेर आली. माझी मागे पाहण्याची अजिबात हिंमत होत नव्हती पण तरीही हळूच रिअर व्ह्यू मिरर मध्ये ओझरती नजर टाकली तर तीच काळपट आकृती गेटच्या आत उभी राहून आम्हाला पाहत होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाचे नाव घेऊ लागलो. त्या फार्म हाऊस पासून आम्ही बरेच लांब आलो. तसे सगळे मला विचारू लागले की काय झालं, आपण इतक्या तडकाफडकी का निघून आलो, तुझ्या एका सांगण्यावरून सगळी ती जागा सोडून आलोय. मी सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्या भागातून बाहेर पडताना आम्ही गाडी थांबवून एक दोघांकडे चौकशी केली पण त्यांच्याकडून जे काही कळालं ते अजूनच भयाण होतं. त्या गावातच काय पण आजूबाजूच्या गावात आम्ही वर्णन केल्याप्रमाणे एकही फार्म हाऊस नाही. आम्ही सगळेच बुचकळ्यात पडलो की जर इथे एकही फार्म हाऊस नाही तर आम्ही जिथे गेलो होतो, रात्री झोपलो होतो, ते काय होतं.